नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण आज हरभरा पिकाचे उत्पादन वाढीसाठी फवारणीमध्ये कोणते घटक वापरावे त्या संदर्भात ही माहिती घेऊन आलेलो आहोत. ज्यामध्ये आज आपण 6BA म्हणजेच 6 बेन्झिल ॲडेनाइन या घटकाचा आपल्या फवारणीमध्ये म्हणजे कोणत्या फवारणीमध्ये याचा वापर करावा, केव्हा वापर करावा, त्यानंतर याचे फायदे काय आहेत, किती आहेत, सोबतच याची किंमत काय आहे, अशा अनेक माहितीसोबत आपण या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत. तर आपल्या या अर्थशेती यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि बेल आयकॉनला टच जरूर करा, ज्यामुळे भविष्यात येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. तर सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या बाबीचा, तो म्हणजे 6BA. 6BA हे एक हार्मोन आहे, ज्या हार्मोनचा वापर आपण झाडाला कमांड करण्यासाठी करतो, की ज्यामुळे आपले झाड हे काम करायला लागते. परंतु हे काम करत असताना जी एनर्जी आहे ती एनर्जी जमिनीतूनच मिळते किंवा हरभऱ्याच्या पाण्यामध्ये असेल तिथूनच मिळते. त्यामुळे जेव्हाही हार्मोन वापरतोय त्यावेळेला आपल्या शेतामध्ये तेवढी ताकद असणे गरजेचे आहे, नाहीतर त्याचा उलट परिणाम झालेला दिसून येतो. तर हा 6BA नेमका आपल्या हरभऱ्यामध्ये काय परिणाम करतो ते जाणून घेऊया. 6BA मुख्यतः सायटोकायनिन घटकामधला आहे. सायटोकायनिन हे पेशी विभाजन करण्यासाठी वापरण्यात येणारे घटक आहे. 6BA हे लॅबमध्ये बनवलेले आहे, त्यामुळे तुम्ही हे अगदी योग्य पद्धतीने वापरू शकता. परंतु याचे योग्य प्रमाण वापरणे हे सुद्धा आवश्यक आहे. यानंतर 6BAचे जे प्रमाण आहे ते 2 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्याला सुद्धा वापरू शकता. परंतु ते PPM वर डिपेंड आहे की किती आपल्याला प्रमाण वापरायचे. 6BA हे पाण्यामध्ये विघटनशील नाही आहे, त्याला सॉल्व्हंट लागते. म्हणजे अल्कोहोल घटक किंवा जेव्हाही तुम्ही ते विकत घेताय त्याच्यासोबत तुम्हाला ते भेटूनच जाते आणि याची किंमत ही जवळपास 50 रुपये ते 150 रुपये विविध प्रकारच्या कंपन्या आहेत जे आपल्याला हे घटक उपलब्ध करून देतात आणि त्यांची किंमत ही 50 ते 150 रुपयापर्यंत पुढे मागे होते. तर सध्या परिस्थितीमध्ये आपण फवारणीचा जेव्हा घाट घालतोय त्यामध्ये पहिली फवारणी, दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी या तीनही फवारणीमध्ये आपण या घटकाचा वापर करू शकतो. आता जेव्हा आपण पहिल्या फवारणीमध्ये वापरतोय तेव्हा उद्देश नेमके काय आहे ते समजून घेऊया. पहिल्या फवारणीमध्ये जेव्हा वापरतोय तेव्हा आपल्याला पेशी विभाजनासाठी आवश्यक असलेले जे घटक आहे म्हणजे 6 बेन्झिल ॲडेनाइनमुळे जे घटक उपलब्ध होणार आहे त्यामुळे आपल्याला सायटोकायनिन ही जी पेशी विभाजन करणारी पद्धत आहे ती मिळून जाते. पेशी विभाजन केल्यामुळे आपल्या हरभऱ्याला मोठ्या प्रमाणात फांद्या येणे सुरू होतात आणि यामुळेच आपल्या हरभऱ्याचे उत्पादन वाढू शकते. आता या फांद्यांना वाढण्यासाठी जे हार्मोन कारणीभूत आहे ते म्हणजे 6 बेन्झिल ॲडेनाइन. आता 6 बेन्झिल ॲडेनाइनमुळे जे कमांड भेटलेली आहे त्यासाठी आपल्याला अन्नद्रव्य असणे गरजेचे आहे. अन्नद्रव्य जर नसेल तर ही जी कमांड आहे ती कमांड विपरीत परिणाम झालेले दिसून येईल. आता जेव्हा दुसऱ्या फवारणीमध्ये आपण हाच वापरतोय तेव्हा या वेळेला जो फुल गळ होण्याची जी शक्यता राहते ती कमी केल्या जाते आणि तिसऱ्या फवारणीमध्ये जेव्हा याचा वापर करतोय त्यावेळेला जो कुरकुरीतपणा आहे तो कुरकुरीतपणा किंवा चमक आणण्यासाठी आपल्या हरभऱ्याला 6BAचा वापर योग्य राहते. तर या पद्धतीने आपण जर 6BAचा वापर आपल्या फवारणीमध्ये वापरला तर हरभऱ्याच्या उत्पादनाचे प्रमाण वाढू शकते. तर भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत. तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या हरभऱ्याची सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद.